नमस्कार मित्रांनो, माझं नाव शिवानंद गावडे आणि शिवानंद गावडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर भरपूर दिवसांनी आज ब्लॉग करायला आलो आहे मी. तर आज आपण सकाळी निघालेलो, काहीतरी 5:30 वाजता निघालेलो. तिथून भांडूपवरून 5:30 वाजता निघालो आणि पुढे आपण कसाऱ्याला आलो. तर कसाऱ्यावरून नंतर मग आपण 4 व्हीलरने आलो आहे. काहीतरी 12 सीटर 4 व्हीलर आहे, त्या 12 सीटरने आलो पुढे. तर आपण आता आलो आहे पाचनाई व्हिलेजला. तर इथून आपण जाणार आहे हरिश्चंद्रगड म्हणून आहे, तर तिथे आलो आहे. तिथून मग कोकण कडा वगैरे करणार आहे. तर पुढे आपण हळूहळू जाऊन करूया. तर आता आपण पोचलो आहे किती वाजलेत 12:30 वाजता पोचलेलो. अर्धा तास इकडे टाईमपास झाला आणि आता आपण पोचलो इथे आपण लंच करू आणि लंच करून नंतर आपण पुढे जाणार आहे. तर चला आता आपण लंच करतो आहे. तर आता आपलं जेवण आलं आहे. डाळ आहे, एक भाजी आहे, कुठली राजमाची भाजी आहे, शिरा आहे आणि चपाती. भात वगैरे येईल नंतर. चला, काकडी मला दिली नाही, असून ते नंतर आपण घेऊया. बाकीच्यांना सर्वांना दिलेलं आहे. भात वगैरे आला आहे. तर जेवतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. चला, तर आता आपलं जेवण वगैरे झालं आहे आणि आपण आता ट्रॅक चालू करतो आहे. वाजले किती आता, तर 1:30 वाजलेत. 1:30 वाजता आपण ट्रॅक चालू केला आहे. तर पुढे आपण जाऊया. इथे आपल्याला एक गेट भेटेल, तिथून मग पुढचं कसं काय जायचं आहे तर तिथून आपण. तर आता पोचलो आपण हरिश्चंद्रगडाच्या गेटवरती. तर इथून आता ट्रॅक चालू होईल. बघू शकतो आपले सगळे पब्लिक उभे आहेत. तर आपल्याला इथून पुढे जायची माहिती आपला भाऊ देणार आहे. नमस्कार मंडळी, आपण चाललोय हरिश्चंद्रगडाच्या दिशेने. आता आम्ही पाचनाई गावातून सुरुवात केली आहे. पाचनाई म्हणजे नगर जिल्ह्यातलं एक गाव आहे, जिथून एक वाट जाते डायरेक्ट हरिश्चंद्रगड आणि त्या मार्गेच कोकण कड्यावरती. ओके, आज आपण कॅम्पिंगसाठी चाललोय. सगळेच एक्सायटेड आहेत खूप. आता आपण पहिला हॉल्ट आपला तिथे समोर तो केव्हच्या इथे आहे. तिथून मग 4 स्तंभावाली नाही, ती पुढे आहे. ओके ओके, ही बेसिक एक हॉल्ट म्हणून ट्रेकर्स साठी आपण बांधलेली छोटीशी केव्ह आहे. तिथून पुढे मग धबधब्या गेल्यानंतर जरा आराम करायला. हो, त्याच्यानंतर मग वरती धबधब्याचा एक वॉटरफॉलचा एक पॅच येतो. ओके, जिथे छान थांबून पाणी वगैरे मारून तोंडावर फ्रेश होता येतं. ओके, तिथून मग एक ब्रिज क्रॉस करून एक रॉक पॅच आहे. ओके. मग आपण पठारावर पोचू. पठार थोडं चाललो किंवा मंदिराजवळ येतो. ओके, हरिश्चंद्रेश्वराच्या. हां, हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराच्या बाजूलाच केदारेश्वराची गुफा आणि समोरच्या बाजूला पुष्करणी आहे. पुष्करणी. ओके, हां, पुष्करणी म्हणजे तलाव. तलाव आहे, तलावाचं नाव आहे. तलावाचं नाव आहे. चौकोनी तलाव आहे. त्याच्या बाजूला अशा वेगवेगळ्या मूर्त्या आणि खाचेबंद अशी व्यवस्था आहे. ओके, त्यात पाणी असतं वर्षभर. हां, आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या मागे एक गणपतीची मूर्ती आहे मोठी. एक 7-8 फुटाची ती मूर्ती असेल, भरपूर मोठी मग. गणपतीची. हो, पाषाणात पूर्ण कोरलेली आहे आणि शेंदूर लावलेला आहे. तर ते बघू आणि मग तिथून आपण तशीच वाट पकडून थेट कोकण कड्यावर जाऊ. ओके, चालेल. मग आपण कोकण कड्यावर बघू. कड्यावर बघू संध्याकाळी आपण तो सनसेट दाखवू आपण तुम्हाला. तर चला आपण पुढे जाऊया आणि एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवतो मी. तर आता 1 किलोमीटरच्या आसपास आपण चाललो आहे आणि आपल्याला बघा शिड्या लागल्यात. बऱ्यापैकी वरती आलो आहे आपण. बघू शकता खालती किती खतरनाक दिसतो व्ह्यू. आणि आपली काही लोक 2-3 जण वरती चढलेत. मस्त चांगल्या प्रकारच्या शिड्या आहेत, गव्हर्नमेंटने बांधलेले असते. बऱ्यापैकी आहेत. 2 शिड्या तिकडे, एक त्या साईडला. जर सीझनच्या टायमाला इथे गर्दी होत असेल तर येण्या जाण्यासाठी शिड्या बांधल्या असतील. छान प्रकारे इथे शिड्या बांधलेल्या आहेत. तर आता भरपूर डिस्टन्स कव्हर करून आपण एक केव्हच्या इथे आलो आहे. बघू शकतो समोर ही केव्हज आहे. तर एवढा मोठा पॅच चढल्यानंतर जरा पब्लिक थकते, तर त्यांच्यासाठी एक अशी जागा आहे. ते इथे येऊन ते विश्राम करू शकतात. बघू शकता खूप चांगल्यापैकी केव्हज आहे आणि बऱ्यापैकी सावली आहे. थंड अशी समोरून येणारी हवा
मस्तपैकी त्यांना आरामदायी देते आणि इथे बसायला सुद्धा मस्त एक चांगली जागा केलेली आहे, चालू आहे. बघू शकता इकडे एक छोटीशी होल्ड जागा करून ठेवलेली आहे बघा. ते आतमध्ये पूर्ण भुयारी आहे, बऱ्यापैकी इकडे जागा आहे. बघू शकता इकडे कोणतरी इकडचे लोकल पब्लिक असतील तर ते इथे त्यांची म्हणजे खाणं पिणं काहीतरी सोयीसुविधा करून ठेवलेल्या आहे त्यांनी. तर बघू शकता इकडे पाणी वगैरे आहे किंवा त्यांच्या सर्व सोयी केलेल्या आहेत. वरती माशा वगैरे आहेत बघू शकता. ते बरोबर वरती 2 ठिकाणी दिसत आहेत पण तिथे माशा नाही आहेत, पण त्यांचा पोळा वाचलेला आहे. चला आपण पुन्हा रिटर्न जाऊया त्यांच्याजवळ. एक नंबर असा नजारा बघू शकता. सर्व माउंटेन आपल्या समोर दिसत आहेत आणि खाली असं मैदान. वा थंडगार असा हवा येतो, वारा येतो आहे आणि खूप बरं वाटलं आहे. कारण पूर्ण चढाव चढला आणि पूर्ण उन्हाचा पॅच होता, तर तिथून आता आलो आणि इथे मस्त आराम करतो आहे. ये नीचे उतर के फिर ऊपर चढ़ने का ना वही मेन है. तू घेते पिते वही मेन है, फिर बाद में कुछ आराम से जाओ. तर आता काही पब्लिक खाली उतरत होती तर त्यांना आपल्या भावाने त्यांना पाणी पाजलं आहे. तर ते भरपूर थकलेली होती आणि त्यांच्यावर पाणी पण नव्हतं. तर भावा किंवा मराठी नव्हते ते, हिंदी कोणतरी होते, पण आपले पब्लिक असल्यामुळे आपले दर्शन मोरे यांनी मायाळू दयाळू दयाळू असल्यामुळे त्यांनी आपलं पाणी त्यांना दिलेलं आहे. कारण त्याने आयुष्यात खूप पाप केलं आहे, हां, त्यामुळे त्याला आता त्याचं पुण्य काहीतरी पण हवे पुण्याची गरज आहे त्याला. आहे. म्हणून त्याने असं केलं आहे. आणि त्याला मेन फेम हवा होता हां, म्हणून त्याने केलं. पण पावसात इथे धबधबा असतो, आता जर नाही आहे तिथे पावसात खूप पाणी असतं, खूप पाणी. आणि पाणी एकदम एवढा फुलं असतो ना की ना इथे पूर्ण- पूर्ण बांधतात. आणि ओके. त्याने लावलाच नसतं जायला, ओके. कारण पूर्ण स्थिती असते आणि गेलं की डायरेक्ट काम होतं. ओमकारने सांगितलं त्यासारखं सेम आहे. तर इथे बघा पूर्ण स्लिप आहे आणि पुरे एकदम खोल दरी आहे. इथे ह्या साईडला जर पावसात गेला तर डायरेक्ट खाली, आणि इथे ते थोडं छोट्या इथे पाणी आहे कुठे कुठे साचलेलं खड्ड्यांमध्ये. बघू शकता आपल्या गावी याला टाका असं बोलतात. तर या टाक्यात पाणी साचलेलं आहे बघू शकता. ते पूर्ण युजलेस आहे कारण पूर्ण ते शेवाळ वगैरे जमलेलं आहे. तर आता इथे सावलीला थोडा आपण रेस्ट घेऊया, नंतर पुढे आपण जाऊया. तर यांना उन्हात गरमी लागू नये म्हणून त्यांना आतमध्ये टाकून जरा थंड करतायत काका. बघा ते आता बाहेर पण काढतात त्यांना जरा भिजून, म्हणजे कसं ते कलर पण त्याचा काळा आहे तर ते जास्त हीट होत आहेत. त्यांना पकडून ते पाण्यात टाकून जरा त्यांना थंड करण्याचा प्रयत्न करतायत. तर चुकीचं काय समजू नका. हां, तर आता आपल्याला इकडे साकव लागलं आहे. तर पावसात इथे फुल जोरदार पाणी असतं इथे. वरून गडावरून येणारं पाणी किंवा आजूबाजूच्या ठिकाणी येणारं पाणी इथून खाली वाहत असतं. त्याच्यासाठी आपण साकव आहे इथे. हां, घेऊन चल ना, तू पकड ना. मगाशी तू बघितलंस ना ह्यांना तर टाकलेला मगाशी पाण्यात. लाव हात लाव. लेके नहीं जाने का उनको. अरे हसतला
अरे हात लावायचे ना हां तेच पण. अरे घाबरते कशाला झाली तू आली ब्लॉगमध्ये आता तर हा साको आहे नाही आपण जाऊ शकतो तुम्हाला जायचं तर जाऊ शकतो पब्लिक तसं पण माझं चेहरा दिसणार तू तुझ्या ब्लॉग मध्ये होते ना तर कुठे पण होते. आपण वरती चढून आलो आहे कमीत कमीत आपल्याला किती वेळ झाला 2 तास चालून झाले आपल्याला आपण इथे वरती पोहोचलो आहे बघू शकता इथे एक हे समोर दिसतं ते केदारेश्वराचं मंदिर आहे आणि खाली खाली एक मंदिर आहे ते मंदिराचं नाव सांगतो मी तुम्हाला पुढे तर मस्त असा नजारा बघू शकता आणि इकडे वरती बघा हा जो आपल्या मागे डोंगर दिसतोय तो वरचा तारामाती पीठ आहे महाराष्ट्रातलं 3rd हायेस्ट मंदिरात हे पूर्ण एकाच दगडात कोरलेलं मंदिर आहे बघू शकता मस्त असा हिरवागार वरती नजारा आणि खालती असं हे मंदिर काळ्या कातळीत एकाच दगडात कोरलेलं आहे आरामात 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 हे जे मंदिर आहे ते हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे आणि खाली जे आहे ते केदारेश्वराचं मंदिर आहे चला आपण जाऊया तर आपण खाली जाऊया आणि नंतर मग इथे वरती येऊया इकडे नाही, हा पायरीवर. सॉरी म्हटलं काहीतरी बाकी होईल जेणेकरून पुढच्या वेळी येणं होईल आपण एकत्र आलो अध्यात्म वगैरे अजूनही कलयुगात आहे म्हणून हा माझा नाता ने धारण कर रखा है भुजंग का नाम है वासुकी ठीक है कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयारंभे। मेरे हृदय कमल में आप हमेशा विराजमान रहना भवम भवानी सहित पार्वती के समेत मैं आपको नमन करता हूँ एक बार साथ में बोलते हैं श्री कर्पूर मेरा गौरवरम करुणावतारम संसार सारम
छोटे मासे आहेत. मस्त असं थंडगार पाणी. छोट्या गप्पे आहेत. तर हे आहे पुष्करणी, मंदिराच्याच बाजूला. पुष्करणी म्हणजे तलावाचं नाव आहे. आणि आता इथून आपण जाणार आहे वरती. तर आता केदारेश्वर आणि हरिश्चंद्रेश्वराचं दर्शन घेऊन आपण हळूहळू वरच्या दिशेने चाललो आहे. आणि आता आपण वरती चढून आलो आहे आणि पुढे आपण जाणार आहे कोकण कड्याजवळ. तिथे आपण कॅम्पिंग वगैरे करणार आहे. तर चला पुढे तुम्हाला दाखवतो. तर आता आपण फायनली एकदम टॉपला पोचलेलो आहे. 4695 फूट उंच असलेल्या तारामती पीकच्या इथे आपण पोचलो आहे. बघू शकता एकदम फुल खतरनाक व्ह्यू आहे. मी जरा खाली थांबलेलो होतो, तिथूनच मी सन राईजचे शूट केलं. आणि इथे आता वरती आता जस्ट पोचलो आहे. आणि बघू शकता इकडचा नजारा, खतरनाक व्ह्यू आहे. थंडगार अशी हवा सुटलेली आहे. मस्त आहे की आता आपलीच टीम इथे थांबली आहे. बाकी सर्व हळूहळू उतरून गेले खालती. होऊ शकतं किती मस्त असा नजारा. समोरून सूर्याचं दर्शन होत आहे. मस्त असा व्ह्यू, शानदार. आणि एवढी मजा येते याच्यावरती तर सर्व जवळपास तरी काय दिसत नाही आहे. मस्त असा छान नजारा. वाव, एकदा तरी ह्या जागेवरती येऊन तुम्ही मजा घ्या. मस्त नजारा आहे, एकदम मजा आली. सकाळची येऊन मजा करून लय मजा आली. सकाळी उठून यावं लागतं इथे. भरपूर मजा आली. वा, शानदार असा नजारा. आणि आता आपण पोचलो आहे इथे 6:30ला वरती आलो आहे. जरा मी खाली थांबलेलो होतो आणि आता इथे वरती पोचतो आहे मी 7:30ला. भरपूर मस्त असा नजारा. वा, एवढी मजा आली की विचारू नका. खतरनाक व्ह्यू, एकच नंबर. सर्वजण मजा घेत आहेत इथे. वरती पोचलो आहे आणि थोड्या वेळात आता खाली उतरू. सगळं गोळा कर. वा, खतरनाक एकदम व्ह्यू. बस जुगाड करतोय. तारामती पीक एकदम खतरनाक एकदम आहे. या साईडला हे ह्याचं लेकचं नाव वगैरे काय माहिती आहे काय? पिंपळी लेक म्हणून आहे. बघू शकता एकदम खतरनाक आहे. पिंपळी डॅम एक नंबर. कौसुबाई शिखर आहे. ओके, इथून आपल्या बऱ्यापैकी कौसुबाई शिखर दिसते समोरच. चला मी खाली आता उतरतो इकडून. फायनली उतरलो इथून खाली. वाह. तर आता आपण चाललो आहे कॅम्पच्या साईडला. तिथे आपण कॅम्पिंग केलेली कोकण कड्यावरती. तर काल पण तिथे मला दाखवता नाही आला, तर नंतर पोचल्यावर खाली दाखवतो. बघू शकता इकडचा पण नजारा एकदम मस्त आहे, खतरनाक. चला खाली उतरतो. पुढे जाऊन तुम्हाला तिकडे पुढे एक शिडी आहे ती दाखवतो तुम्हाला. इथून तुम्ही इथूनच गेलेला? हा, मग आपण इथूनच जा. तर आता दोघे जण आलेत खाली, तिघे जण यायचे बाकी आहेत. यारे वरचा काय करतोय? अडकला का वरचा? तेव्हा आपण तू चढणार होतो.
नशीब नाही चढलो तर आपणच नसतं चढलो काकीनं कसं चढलो आलेलो हा इथून जाऊया ना खालती मग इथून उलटा हा रस्ता चांगला आहे. हा चला. अरे मागचा काय करतोय तो? तर हा आहे कोकणकडा, बघू शकता. आणि एकदम समोरून रॅफलिंग होते. आपण एकदम तिथे पुढे होतो जिथे काही माणसं दिसत आहेत ती. मस्त आहे की असा व्ह्यू आहे. खतरनाक अशी दरी. कुठे दिसते गेले खाली गेले. आता काय दिसणार उडी मारणार दिसेल तुला. तर आता आपण इकडून कोकणगाड्यावरून आलो आणि आपले टेंट इथे होते. तर आपल्या मित्राने काढून ठेवलेत ते वरून येईपर्यंत. इथे खाली होतं मित्र आणि काढून ठेवले. तिथे मस्ती होते. तर मी तुम्हाला एक त्याचा फोटो दाखवेन. तर आपले कारागिरी मंडळी सगळे कामाला लागले आहेत. घालाघाली चालू आहे टेंट मध्ये. तरी पण घुसवत आहेत. कसला मोठा टेंट आहे रे 8 फूटचा. 8 फूटचा आहे. डायरेक्ट स्वानंदच बनवतोस रे तू. स्वानंदच बनवतोस. हे केशरी पांढरा हिरवा आणलायस काय? केशरी आणि हिरवा पांढरा आतमध्ये आहे ना तो. बघ जाऊ दे अजून जाऊ दे काठी पेंट. बघू शकता टेंट लावून झालेत आणि टेंटचा हा नाईट व्ह्यू आहे. एकदम छान प्रकारे दिसतोय लाईट लावल्यामुळे अजून. तर आता या साईडला इथे मंदिर आहे आणि इथूनच आपण वरती आलेलो. ती गुफा आहेत एक राहून गेलेली. तर आता आपण तिकडे चाललो आहे. तिथे गणपती एक मोठा गणपती आहे ना. तिथे एक मोठा गणपती आहे. चला तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. तर आता आपण पोचलो आहे गुफेमध्ये आणि हा समोर गणपती आहे. आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. चला तर आपण जाऊया गुफेमध्ये गणपती बघायला. एक नंबर व्ह्यू आहे गणपतीचा, बघू शकता. खतरनाक 5-6 फुटाचा गणपती, मस्त असं छान व्ह्यू आहे. तर आपण पूर्ण गड फिरून आलो. सर्व काही झालं आणि आता 11:30ला आपण घरी खाली आलेलो. तेच पूर्ण एन्जॉयमेंट, थोडा रेस्ट वगैरे झालं आणि आपण परतीच्या पावसावर चाललो आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शिवानंद गावडे या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.